नमस्कार मित्रांनो. काल काय झालं मित्रांनो, कामावरून घरी पोहोचायला एक 8 वाजले असतील. घरी गेलो. नंतर आई बोलली बा आपल्याला उद्या बटाटे लावायचे, उद्या सुट्टी असेल ना तुला? बोललो नाही काही उद्या काही सुट्टी नाहीये. आई बोलली काय रे बा का सुट्टी नाहीये, सुट्टीला काय प्रॉब्लेम आहे? बोललो नाही काही जरा काम होतं. जरा आई जरा नाराज झालं का वाटली. म्हणलं आता काय करायचं. नंतर काहीतरी 8:30 9 वाजले असेल. गावामध्ये आमच्या याचा कार्यक्रम होता, आपलं होम मिनिस्टर. बायको म्हणली आपण जाऊया का, म्हणले चल मग जाऊया. मग कार्यक्रमाला गेलो. रात्री यायला 12:30 1 वाजले असतील. कार्यक्रम करून आलो, त्यानंतर मग झोपलं. म्हणलं आता सकाळी उद्या बटाट्याचं टार्गेट डोक्यात होतं आणि काम होते जायचे. काय करावं म्हणलं. मग सकाळी एक सरांना मेसेज टाकला, सर जरा लेट येतो म्हणून. सर बोलले ओके चालेल. मग म्हणलं सकाळी उठलं पटकनी, लगेच बटाट्याच्या गोणी बिनी पांगून टाकल्या वावरामध्ये. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला, त्याला सांगितलं लवकर आलं पाहिजे. तो बोलला ठीक आहे चालेल. 8:30 8:30लाच येतो. 8 8:30ला ट्रॅक्टर आला लगेच. तर भेटले का असा का, ट्रॅक्टरवाल्याला एक माणूसच भेटला नाही बटाटा टाकायला. आता करायचं काय, आता कोणतरी बटाटा टाकायला लागणार एक जण. म्हणलं आता काय करायचं. बरं म्हणलं चला. मग मीच बटाटा टाकायला सुरुवात केली थोडी. बायको म्हणले नाही नाही तुम्हाला जायचे ना, मग तुम्ही जावा, मी करते मॅनेज. मग म्हणलं तुला नाही जमायचं. बोलली काय टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी हाय बोलली, मी करते व्यवस्थित. बोललो ठीक आहे चालेल. मग मित्रांनो, जर आपली ना बायको जर आपल्याला मागं जर खंबीरपणे उभी असेल ना मित्रांनो, तर आपल्याला काय घाबरायची गरज नाही मित्रांनो. आता मी बघतोय जवळजवळ माझ्या घरी ना 5 5.5 एकर बटाट लावलेले आहेत. पण ते सर्व काम आहे ना माझी मिसेस आणि वडील हे दोघंच हँडल करतात. मी बोललो आता मी कामाला जातोय, मला काय टाइम भेटत नाही, तुम्ही एवढं करू नका. ते म्हणले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, आम्ही आहे घरी करायला, तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष द्या. बोललो ठीक आहे चालेल. आणि हे काय आता मित्रांनो, आता कामावरती निघालेलो आहे. थोड्याच वेळात कामावरती पोहोचेल. चला धन्यवाद मित्रांनो. Aquí no.